नमस्कार मंडळी. आज आपण सगळेजण 21व्या शतकामध्ये हाय स्पीड इंटरनेटच्या जगामध्ये वावरतोय. आपल्या फोनचा वायफाय एका सेकंदात रेंज शोधतोय आणि कनेक्ट सुद्धा होतोय. पण मित्रांनो, कधी विचार केलाय की आपल्या हृदयाचा वायफाय रेंजमध्ये आहे किंवा नाही? आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की हृदयाचा वायफाय म्हणजे नेमकं काय? आपल्या हृदयाचा वायफाय म्हणजे आपली संवेदनशीलता. आपल्या ग्रुपमध्ये एखादा मित्र असतो जो सतत बडबड करत असतो, पण आज तो एकदम शांत बसलाय, तर त्याचं हे शांत बसणं, गप्प राहणं म्हणजे आपल्याला मिळालेलं एक सिग्नल आहे. अशा वेळेला त्याला बाजूला घेऊन जर आपण विचारलं, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का, त्याला तुमच्या ज्ञानाची नाही तर कोणीतरी आपलं ऐकून घेण्याची गरज आहे हे ज्याला जमलं, त्याच्या हृदयाचा वायफाय एकदम स्ट्रॉंग आहे असं समजा. आज आपल्याला लाईक्स आणि इमोजीच्या पलीकडचं जग ओळखता यायला हवं. बऱ्याच वेळेला असं होतं की कोणीतरी एखादी सॅड पोस्ट टाकतो आणि आपण पटकन टेक केअर किंवा सॅड अशी इमोजी देतो आणि पुढे सरकतो. पण खऱ्या आयुष्यामध्ये हे इमोजी नाही काम करत. समजा तुम्ही बसमध्ये बसलेले आहात, समोर एखादे म्हातारे आजोबा उभे आहेत, तुम्ही तुमचं तिकीट काढलंय म्हणजे बसण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहे खरं तर. पण त्यांचा थरथरणारा पाय बघून जर तुमचं मन तुम्हाला म्हटलं की अरे उठ आणि त्यांना जागा दे, तर समजून जा की तुमचं सॉफ्टवेअर एकदम अपडेटेड आहे. कडक उन्हामध्ये एखादं झाड आपल्याला सावली देतं, आपण काय करतो, जाता जाता त्याची एखादी फांदी तोडतो किंवा खोडावर आपलं नाव कोरतो. विचार करा, त्या झाडाला किती लागत असेल. ती फांदी तोडताना जर तुम्हाला असं वाटलं की नको यार, त्यालाही जीव आहे ना, असं वाटलं तर खऱ्या अर्थाने तुम्ही निसर्गाशी कनेक्ट झालेले आहात. मित्रमैत्रिणींनो, जाता जाता एवढंच सांगेन, आयुष्यात खूप शिका, खूप मोठे व्हा, ढिगभर पैसे कमवा, काहीच हरकत नाहीये. पण हे सगळं करताना स्वतःच्या मनाचा सेन्सर कधी बंद होऊ देऊ नका. तंत्रज्ञानाच्या जगामध्ये तुमचे फोन 5G असू देत ना, पण तुमचं हृदय मात्र नेहमी काइंडनेस या मोडवर राहू दे. ज्या दिवशी तुम्हाला दुसऱ्याच्या डोळ्यातलं पाणी बघून तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल, त्या दिवशी समजून जा की तुम्ही खऱ्या अर्थाने एक सक्सेसफुल ह्युमन बीइंग झालेले आहात. रोबोटकडे बुद्धी आहे पण हृदय नाहीये. आपण माणसं आहोत, रोबोट नको बनूया. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू वाचता येणं हेच जगातलं सर्वात मोठं कोडिंग आहे. धन्यवाद.